देवदेव करायच्या अगोदर जेवढं घरात गोडी होती, भाऊ जेवढं प्रेम होतं, एकत्र राहत होतो, जर थोडं उलटं झाल्यानं वाटतंय. आणि त्याचं कारण आहे ते तुम्ही कमेंट करणारे, समजे कमेंट करणारे माणसं आहे ते. थोडं लाज वाटू दे आपल्याला, जनायच नाही म्हणायची. आपल्याला ज्याची माहिती नसते ना, पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय कमेंट करायची नाही. काय तुम्हाला काय कुसळ माहिती आहे का काय, की बाप मेल्यानंतर आईचं कुकूक पुसलं जातं. बापाची मेलेली खबर आल्यानंतर मंगळसूत्र काढलं जातं आणि डोरलं गळ्यातलं. का बाप मरायच्या आधी मृत्यूचा दाखला निघतो का? ग्रामपंचायत हानीन ना तोंड, हानीन का नाही? मग कशा लाज सोडल्यावर काय पण कमेंट करायच्या की बाबा पांडुनीच समजा खर्च केलाय किंवा जास्त खर्च केलाय म्हणून लंगर तोडायचा मान त्याचा. तुमच्या आईने ठेवलं का बापाने ठेवलं तुमच्या? आ कमेंट करणाऱ्यासाठी स्पेशल. अहो तुमच्यामुळं इथं आमच्यात घोडे लागायचं काम आलंय, माहिती आहे का? आता कसं असतं माहिती आहे का, एखादं घर बांधलं पांडूने, चला सिमेंटापासून वाळूपासून समजा मिस्त्रीपासून खर्च केला, अरे आवश्यक म्हणी ना तिथं कबुली की बाबा चल तो समजा खर्च केलाय, उतारा तुझ्या नावावर निघू दे, मालक तू या. किंवा एखादं काहीतरी नवीन गाडी घेऊ द्या, काय त्याने हप्ता फेडून मान त्याच आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे देवाचं काम असतं आणि बिझनेसचं काम, पैशाचं खर्चाचं समजा वेगवेगळं असते. समजा गोष्टी वेगवेगळ्या असतात, म्हणून कुठं काही ज्ञान नाही, काय नाही, उठलं सुटलं काही कमेंट करत बसायचं, घोडं लावत बसायचं, असली कामं करू नका. आता काय झालंय घरामध्ये काय नाही मी सविस्तर सांगतो. बाप जरी घर सोडून गेला ना, बाप तुमचा बाप असू द्या किंवा तुमच्या पण घरात असलं जागरण गोंधळ असतंच आहे. जागरण गोंधळ म्हणजे भांडणाचा गोंधळ. आई इकडे गेली, बाप तिकडे गेला, पोरग निघून गेलं, कोण कोणासंग गेलं, या असल्या गोष्टी चलत्यात, प्रत्येक घराने चलत असते त्या. म्हणून आपण काय लय साबूत समजू नका, समधी त्यातली असतात. फक्त आमचं जगासमोर आहे, तुमचं घरात आहे, चार बेतीच्या आत, एवढा फरक आहे. आणि आम्ही काय तुम्हाला सांगतो, आपण सोमनाथने काय लाच सोडली म्हणून समज पुढं आणत असतो, या प्रत्येक गोष्ट आणतो. म्हणून त्यात मला काय एवढं काय विशेष वाटत नाही कमेंटचं फिमेंटचं. फक्त पांडू कसं आहे, हलक्या काळजाचा आहे, ती लगे मनाला लावून घेतो आणि बारीक तोंड करून बसतो. त्याला निगेटिव्ह होतो लगे तो पॉझिटिव्ह, आणि ते मार्गाने निघतो, त्याला कळत नाही काय गोष्टी. आता बाप जरी घर सोडून गेला, निघून गेला, आणि 5-5 वर्ष नाही ना आला, तर त्या नावचं कुकू बायकोला लिहायला लागतं आणि गळ्यात मंगळसूत्र घालायला लागतं. कसा का असा ना, येडा वाकडा पेताडा खोताडा कुठं कोणा शिव्या किंवा कर्ज पाणी करू देणार, ते तिकडं 10-10 वर्ष तोंड नका दाखवणं, पण त्या नावचं असतं. जेव्हा त्याची माती दहन केलं जातं तेव्हा ती कुकून ती पुसलं जाते. मग मॅच खर्च समजा केल्यानंतर जागरणाचा आणि पांडूने कमी केल्यानंतर जो जास्त खर्च करेन त्याचा मान का तिथं? असं काय नसतं या. ते कुणी का कराना एक मान असतोय, जसा की कुंकाचा डोरल्याचा मान असतोय. बायकोला नवरा नसला तरी 0 किंमत असू द्या. तसंच हे देवाचं काम आहे, बाबा भले मी कमी का खर्च कराना माझ्या परिस्थितीनुसार, त्याला लाखाने 5-5 लाखांनी रुपये येतात, मग त्या पद्धतीने ते आहे पण त्याचं करत असतं. या त्याचं 5-5, 6-6 चॅनल आहेत, तेवढं इन्कम त्याचं आहे, माझं 2च आहेत. त्या मानाने माझं इन्कम येतं, त्या मानाने माझ्या बिशिया हप्ता वगैरे समजा जाऊन मी चलवत असतो, माझं मी नियोजन असते. तुम्ही अशी डावळं की करताय की जणू काय हीच या एखादं घर बांधलं किंवा जमीन जुमलाच घेतलाय की बाबा ती पांडूचं उताराला नाव लागायला पाहिजे. पण हे देवाचं काम आहे. त्या मुरळीने सांगितलं, वाघ्याने सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं, बाबा थोरलं कोण आहे त्यांचा मान असतो लंगर तोडायचा. आणि उद्याच्याला समजा म्हणलं असतं पांडू तू तोड, आणि नेटाने तोडायला लावलं असतं, आणि समजा तुम्हाला सांगतो उद्याच्याला 4 चौघ लगी म्हणली असती, थोरल्याचा मान असतो धाकट्यानं तोडलं, जागरण मान्य झालं नाही देवाला, फिरसे जागरण करा. वाचत्यात ही नियम अटी. समजा मुरुळीने जरी
आता 3 बोकडं कापड एखादी मुंडी जरी नेली ना तरी डबल जागरण करायला लागतंय. माहीत नसेल तुम्हाला काय गोष्टी सांगतो मी. थोरला भाऊ घरात असताना जर तुम्हाला सांगतो धाकट्याने तोडलं, उद्या म्हणले डबल जागरण करायला लागेल, काय करता? ह्या अशा गोष्टी असतात त्या. तर कुठल्याही गोष्टी विचार करून, ही काय पालेभाज्या नाही किंवा काय हे नाही की काय बोलाय, देवाची काम असते ती. लोक कशी माहिती आहे, दड जगून देत नाही, मरून देत नाही, अशी ती. जेव्हा एकत्र होतं तेव्हा म्हणायची बसूनच खातोय, हीच करतोय. वेगळं झालं तर म्हणतात आता वेगवेगळं झाला, उगच एकत्र या एकत्र या, कशाला उराव बसवा यायचं का एकत्र? बोकांडी बसा येऊ का एकत्र? म्हणजे तुम्ही लगेच तेल सोडायला मोकळं झाला. अशा काय गोष्टी असतात त्या. तिकडं पण तुम्हाला सांगतो, घर तुम्हाला सांगतो त्याला हिकल्या एरियात घे म्हणलं तर बरेच त्याला कमेंट आले, सोम्याच्या फायद्यासाठीच करतोय. माझा फायदा काय ह्यामध्ये? आई वडिलांना जवळ झालं, भावाला इथं यायचं म्हणलं जवळ झालं, मला जायचं गेम घ्यायचा कृष्णाचा जवळ झालं. समजा जवळच्या जवळ गोष्टी होत्या. मंडई पशी जवळच आहे, आई तिकडनं चलत यायची भाजीपाल्यासाठी इथं. मला जायचं रोज तिकडं काशी करायचो, खाली माझी आई घालत होतो, खाली जात होतो. वडिलांना यायचं म्हणलं इथं यायचं, रातचं इंदारचं मी बाहेर गेलो, आईला इथं सोबत यायला. ह्या समजा गोष्टी जवळ झाल्या, जवळ घेतली खोली. तर तुम्ही म्हणताय सोमाचा फायदा झाला त्यामध्ये. माझा काय कुसळ झाला का फायदा? कशाचा फायदा झाला माझा? ते जवळ येऊन काही उठायचं बोलायचं ना, जिबेला हाड नाही म्हणून. आता कमेंट करणारे असते ती काय लोक चांगली ती व्यवस्थित समजून सांगतात, सोमा दादा असं नाही, बरोबर आहे, ही ती. मी माझ्या पद्धतीने करत असतो ना. पण गोडे लावायचं काम करतात ना काही जण असते ते. आता तशा कमेंट केले, बाबा लंगर तोडायचं मान त्याचंच आहे, त्याचं काय कोणतरी तोडलं म्हणजे घरातच. आमच्या तुम्हाला सांगतो पहिला लंगर पांडूने खांद्यावर घेतला होता, म्हणजे तिथं त्याचंच यश आलं समजा. असं यश आणि असं काय नसतंय. वाघमारे फॅमिली एकत्र आहे, कुटुंब आहे, घर आमच्या घरी गावाकडे एकत्र जागरण केलंय, समधे देवाला संकट गेलोय, समध्याने समध्याचा कार्यक्रम केला. त्याला काय उद्याच्याला अशा कमेंट केले असते की बाबा सोमानीच लंगर तोडाय पाहता, पांडूला तोडून का दिला, का त्यांनी खर्च केला म्हणून त्यांनी तोडायचा? मान्य नाही, थोरल्याने तोडायचा असतो. मग तेव्हा काय करायचं? घ्यायची किळ आ काही कमेंट करत बसायचं. आता काय गोष्टी लय बऱ्या बोलण्याचं वगैरे, पण देवाचं काम आहे, मी काय बोलत नाही. ते म्हणले बाबा मुरळी बरोबर तुम्हाला सांगतो, मामा नाचलं, दाजी नाचलं, पूजा नाचली, पांडू नाचला, माऊसभाऊ नाचला, गावातली लोक नाचली, समजा ओके. आणि मी नाचलो की लगेच तुमचं दुखायला लागलं का? म्हणजे दुखायला लागलं म्हणजे सांगतो, काय जण म्हणले मस्त डान्स केला वगैरे, काय जण म्हणले की बाबा बघा सोमा काय तमाशात नाचल्यावर नाचतोय, मुरळी आहे म्हणून तू मुदाम नाचतोय, काय अशा गोष्टी काहीतरी बोलल्या. मला प्रियंकाने सांगितलं का ना, जाऊ दे, जगाच्या तोंडाला हात लावाय येत नसतो म्हणला. एकदा का बाजारात शिरल्यानंतर, बाजारात शिरले गर्दी असते, धक्का लागला म्हणून वरडायचं नाही, कारण की सहनशक्ती आपली असली बाजारात शिरायची, धक्का लागून घ्यायची तरच शिरायचं. म्हणून असे कमेंटकडे मी लक्ष देत नाही. पण सांगतोय काय, पांडू लय सिरियस होतो, त्यासाठी मी एवढं बोलतोय. कसं आहे, त्या आम्ही एवढ्या देवाला गेलो, तुळजापूर झालं, कमलादेवी, राशीन वगैरे समजा देव केलं. ह्या देवाला जाणं म्हणजे असं असतं की आमच्या घरी कार्यक्रम आहे जागरणाचा, देवा तुम्ही आमच्या जागरणाला यावं, ह्यासाठी देवदेव करायचं असतं. जसं पाहुण्यांना लग्नाच्या पत्रिका लग्नाला ह्या दिवशी लगीन आहे, तसं देवांना तुम्हाला सांगतो ती पत्रिका दिल्या आणि त्यांच्या दारा जाऊन विनंती केली या. त्या दिवशी मुरळीच्या रूपामध्ये समजा देव येत असतात. आणि मुरळीला नवरा नसतोय, खंडोबाई तिचा नवरा असतोय, बाणून मासा असं. तर त्या दिवशी जी मुरळी म्हणजे एक देव रूपात आलेली असते, त्या दिवशी आपल्यासाठी ती आई पण असते, देव पण असतोय. आणि ती जशी नाचन तसं आपल्याला नाचायला लागतं, जे म्हणेन ती तसं.
देव खुश आपल्या दारे तर आपण खुश. मग ती प्रत्येकाला उठवत होते, समजायला उठवले होते. आपण पण उठलो. मी कधी 12 वर्षात नाचलो नाही, कधी काय केलं नाही, पण त्या दिवशी उठलो. माझं वेगळं असतं जगाच्या. नाचलो, केला एन्जॉय थोडा, परत जाऊन झोपलो. जे होतं ते केलं ना. मग ह्याच्यावरती काय म्हणा, काय लोकांचं म्हणणं निगेटिव्ह, कोणाचं पॉझिटिव्ह. नाचायलाच नव्हतं पाहिजे, कोण म्हणतंय डान्सच भारी केला, सोमादादाने लय हसवलं. असे वेगवेगळ्या म्हणजे बघा की प्रत्येक जातीचं, प्रत्येक वेगवेगळ्या बापाचं माणसं असते. एकाने उपसलेलं एक पण नसतंय, प्रत्येकजण वेगवेगळे असते. ते आता जी गाव करायचं असतं ती कमेंट काय पण करतं असं तसं. जे एकाच बापाचं त्यांनी चांगले कमेंट केल्या, व्यवस्थित सांगितलं की असं तसं, कारण त्यांना माहिती आहे, अनुभव आहेत. ही काय ऊस लावलं, बियाणं फिणं समज ऊस काढेपर्यंत पांडून खर्च केला म्हणून बिल त्या नावा, ठीक आहे, ती योग्य मानतो की. पण तो भाग वेगळा, ही भाग वेगळा. काय माहिती आहे कुसळा, माहिती आहे का देवातलं काय असतं काय नाही. हा, अशा काही गोष्टी असते त्या. आता जमीन वाटावाटी केल्यानंतर धाकट्याचा पहिला हिस्सा असतोय. धाकटा बोलून तिथं थोरल्याला तोंड हाणते की बोलून देते का काय. मग ती परंपरा रीत आलेली असते, जे देव म्हणेन तीच करायला लागतंय. का कमेंट करणार तुम्ही सांगणार आम्हाला पोर उपसायची कशी ती, आणि आम्ही तुमच्या ह्याच्यावर चालू का. ती तिकडं घरी आपल्या आईबापाला, इकडं आम्हाला नाही. आपल्याच घरचं आपल्याला मिटवणार नाही, आपल्याच घरचं आपल्याला जड आलं आहे घालं. तुम्हाला सांगतो काढलं तर तुम्हाला सांगतो कोण चिंदी चोर पण खाणार नाही, असली परिस्थिती असते. उगं आपलं काहीतरी बोलत बसायचं, डॅशिंग हाणायची. आमचं जी असतं ते रिअल असतं. ही परिस्थिती अशी, परिस्थिती अशी तशी, एवढं असं तसं सध्या असं आहे. समज खाटाखट असतं या. कचार कवड्याच्या माळा घातल्या झाला का तू तुळजापूरचा पुजारी. आ असं नसतंय. कुठलीही गोष्ट विचार करून आता केला इतक्या दिवस म्हणायचे जागरण करा, जागरण करा, गोंधळ करा. आता केलाय तर असं झालं तसं झालं का त्याच्या आईला सगळं. त्यामुळं एकच मुरळी ठेवली ना मी. पाडवलं म्हणलं 10 मुरळा नको लावाय. अरे 4 मुरळ लावून तरी ₹1,00,000 खर्च केला गाव म्हणेन, तरी ती थोडी नाकातच बेंड होती, अजून दुसरी पाहिजेतच होती का. उराव बसवायला पाहिजेत का. एकच बस की देवाचं जागरण, हे काय तमाशा नाही. मोजकं झालं, खूप छान कार्यक्रम झालेला आहे. पाय तसं आमच्या मनाजवळ केलेला आहे. वाघे मुरळ चांगले होते, देवाला मान्य झालं. समजा जिकडं तिकडं झालं. नाशकी माणसं काय असते ती कमेंट करून गोडं लावतात. आता झालंय काय काय नाही विषय असा झालाय. व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी काय सांगत नाही, फक्त माझं टेम्परेचर एवढं हल्लंय, एवढं की बा असं झालंय घरामध्ये परिस्थिती सांगू शकत नाही. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो मी काय करणार ह्याच्यावर पण मी निर्णय घेतला. आता काय डबल जागरण करायचं का.